10वी बोर्ड मधील गणित विषयामध्ये तुम्हाला 100 पैकी 100 मार्क मिळवायचे आहेत. नमस्कार, मी शिवम बोरकर, गुरुजी कोचिंग या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चला तर बघूयात, गणित विषयामध्ये जर आपल्याला 100 पैकी 100 गुण पाहिजे असतील तर आपण कशा पद्धतीनं अभ्यास केला पाहिजे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, टॉपर्स विद्यार्थी वेगळं काय करतात जेणेकरून त्यांना गणित विषयामध्ये 100 पैकी 100 मार्क कसे मिळतात. तर बऱ्याच मुलांना गणित विषय हा अतिशय अवघड जातो. तर त्या ठिकाणी त्यांना अनेक प्रश्न पडतात की जर गणित सुधारवायचे असेल तर आपण काय करावं, कसं करावं आणि कुठून करावं. तर या बद्दलची संपूर्ण माहिती, मार्गदर्शन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला बघा की टॉपर्स विद्यार्थी नेमकं वेगळं काय करतात की जेणेकरून त्यांना त्या विषयामध्ये, कोणताही विषय असेल, जसं आपण आता गणित विषय घेतला, त्यामध्ये त्यांना 100 पैकी 100 मार्क कशा पद्धतीने मिळतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपल्याला काय करायचंय की कोणताही कन्सेप्ट असेल, जर क्लासमध्ये असेल किंवा आपल्या शाळेमध्ये असतील, तर पहिले तर आपण काय करायचं, एखादा कोणताही कन्सेप्ट असेल त्याला व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. त्या ठिकाणी पाठांतर करायला नको. जर तुम्ही कन्सेप्ट व्यवस्थित केला तर त्याच्यावर आधारित पहिली स्टेप तुमचं काय की तुम्हाला कन्सेप्ट व्यवस्थित करायचे. नंतर 2 नंबरला तुम्हाला काय करायचंय बघा, स्वतःची नोट्स बनवायची. म्हणजे आपल्याला आपल्या पद्धतीनं, म्हणजे आपण कुठं कमजोर पडतो आपल्याला नोट्सच्या माध्यमातून कळते. त्यानंतर 3 नंबरची स्टेप, जोही कन्सेप्ट झाला मॅथ मधला त्यावर आधारित तुम्हाला सॉल्व एक्झाम्पल किंवा प्रॅक्टिस सेट मधील एक्झाम्पल तुम्हाला करायचे आहेत, तेही न पाहता. याच्यातून काय होईल, तुम्ही कुठे चुकता, तुम्हाला कुठं अडचण जाते ते तुम्हाला लक्षात येते आणि ते लक्षात आल्याच्या नंतर ती चूक परत तुमच्याकडून होणार नाही. यानंतर बघा काय करायचंय, कुठं चुकलं, कुठे चुकलं ते तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचंय, तपासायचं आहे आणि ती चूक तुम्हाला परत करायची नाही. नेक्स्ट बघा, जो टॉपिक झाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन मधील बघा, त्याच्यावर आधारित कशा पद्धतीनं क्वेश्चन विचारले गेलेले होते ते क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करा. म्हणजे तुम्हाला काय की त्या क्वेश्चनची मार्किंग त्या ठिकाणी तुम्हाला कळल, त्या क्वेश्चनला कशा पद्धतीनं स्टेप बाय स्टेप तुम्हाला सॉल्व्ह करायचं ते तुम्हाला कळत. कारण की बोर्ड मध्ये बघा, तुमच्या क्वेश्चनला तुम्ही रिप्रेझेंट कसं करता, त्याचं प्रेझेंटेशन करता, त्याच्यावर तुम्हाला स्टेप बाय स्टेप त्या ठिकाणी मार्क्स मिळणार आहेत. नेक्स्ट बघा काय करायचंय बघा, तुमच्या स्टेप्सला त्या ठिकाणी मार्क्स असल्यामुळं तुम्हाला त्याचं प्रेझेंटेशन चांगल्या पद्धतीनं करायचंय. नेक्स्ट बघा काय करायचंय, या ठिकाणी बघा चॅप्टरवर आधारित तुम्हाला हॉटचे क्वेश्चन करायचे आहेत. हे बघा मी तुम्हाला पूर्ण नियोजन कोणाचं सांगत आहे, मी फक्त एका चॅप्टरचं सांगत आहे आणि याच पद्धतीचं बघा तुम्हाला प्रोसिजर पूर्ण चॅप्टर साठी फॉलो करायची आहे. आता हॉटचे क्वेश्चन तुम्ही कुठून करणार, तर तुम्ही बघा मार्केटमधून कोणतेही एखादं बुक घेऊ शकता ज्याच्यावर बघा, ज्याच्यामध्ये हॉटचे क्वेश्चन असले पाहिजेत. जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही टार्गेटचं त्या ठिकाणी बुक रेफर करू शकता. तर त्यावर बघा हॉटचे क्वेश्चन करणं का गरजेचे आहेत, कारण की तुमचे 22 मार्क्स त्यावर आधारित असणार आहेत. मॅथ फर्स्ट मध्ये बघा 11 मार्क्स साठी आपल्याला क्वेश्चन विचारले जातात हॉटचे, आणि मॅथ सेकंड मधून 11 मार्क्स साठी क्वेश्चन विचारले जातात तुम्हाला हॉटचे. तर हॉटच्या क्वेश्चनची जास्तीत जास्त प्रॅक्टिस त्या ठिकाणी तुम्हाला करावी लागणार आहे. नेक्स्ट बघा, चॅप्टरवर आधारित ज्या पण वेळेस तुमचं पूर्ण चॅप्टर झालेलं आहे त्यावर आधारित तुम्हाला काय द्यायची आहे, टेस्ट द्यायची आहे. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी अॅक्युरेसी, त्याच्यानंतर कुठं चुकणार नाही आपण, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या दिलेल्या टेस्ट मधून तुम्हाला लक्षात येते. नेक्स्ट बघा, हे झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं हे सांगितलं मी तुम्हाला एका चॅप्टरचं. मग याच पद्धतीनं बघा जेवढी चॅप्टर असतील त्या चॅप्टरला बघा आपल्याला याच पद्धतीनं आपल्याला काय करायचंय, फॉलो करायचंय. नेक्स्ट बघा, आता आपल्याला काय करायचंय बघा, की जर आपल्याला यानंतर काय करायचं, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत ते काय करायचे, सॉल्व्ह करायचे. पण ते कधी करायचे, त्यावेळेस तुमचा पूर्ण सिलेबस कंप्लीट झाला त्यावेळेस आपल्याला काय करायचे बघा, जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत ते काय करायचे, सॉल्व्ह करायचे. त्यानंतर बघा हे झालं पहिला आपला पॉइंट. त्यानंतर काय करायचे, आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन तर सॉल्व्ह करायचेच आहेत, त्या व्यतिरिक्त आपल्याला मॉडेल क्वेश्चन पेपर त्या ठिकाणी आपल्याला काय करायचे, तर सॉल्व्ह करायचे. त्यानंतर बघा हे केल्याच्या नंतर आपल्याला काय लक्षात येईल, की आपण पेपर दिल्याच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी आपल्या चुका लक्षात येतात, आपण कशा पद्धतीने स्टेप लिहायला पाहिजे होतं ते आपल्याला कळते. म्हणजे त्या ठिकाणी टाइम लावून, म्हणजे आपला 2 तासाचा वेळ लावून त्या ठिकाणी आपल्याला हे दोन्ही क्वेश्चन, जसे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर असतील किंवा मॉडेल क्वेश्चन पेपर असतील, हे आपल्याला टाइम लावून त्या ठिकाणी काय करायचे, तर सॉल्व्ह करायचे.
नेक्स्ट बघा, मग हे केल्याच्या नंतर बरं याचा आपल्याला फायदा काय होईल? तर हे केल्याच्या नंतर बघा आपल्याला ज्यावेळेस आपले बोर्डचे पेपर असणार आहेत, त्यावेळेस आपल्याला कोणत्या क्वेश्चनला किती वेळ लागतो आणि क्वेश्चनला कशा पद्धतीने आपण लिहिलं पाहिजेत, या ठिकाणी आपल्याला त्याचं मॅनेजमेंट येते. म्हणजे आपण त्या ठिकाणी याच्या माध्यमातून काय शिकतो? टाइम मॅनेजमेंट शिकतो. त्यानंतर बघा की आपल्याला याच्यामधून काय फायदा होतो? प्रश्न सोडवताना आपल्याला काय होते की मेहनत केल्यामुळं तेच तेच प्रश्न आपण त्या ठिकाणी केल्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला काय होते? ॲक्युरसी येते. त्यानंतर जास्त क्वेश्चन केल्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी आपला स्वतःचा कॉन्फिडन्स येतो. त्यानंतर बघा आणि हे केल्याच्या नंतर एवढी मेहनत केल्याच्या नंतर आपल्यामध्ये बघा आपण त्या ठिकाणी बेटर परफॉर्मन्स पेपरमध्ये त्या ठिकाणी करू शकतो. यानंतर बघा की आता आपल्याला बोर्डच्या पेपरमध्ये कशा पद्धतीनं लिहायचंय, तर आपल्याला बघा या ठिकाणी 2 पेपर असणार आहेत आणि दोन्ही पेपर बघा वेगवेगळ्या दिवशी असणार आहेत. जसं बघा तुमचा मॅथ फर्स्टचा पेपर असणार आहे आणि एक मॅथ सेकंडचा असणार आहे. ज्याच्यामध्ये बघा आपल्याला थेरी क्वेश्चन विचारणार आहेत बघा. या ठिकाणी बघा 40 मार्क्ससाठी आपल्याला क्वेश्चन विचारतात. या ठिकाणी सुद्धा आपल्याला 40 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारले जातात. त्यापैकी या ठिकाणी बघा 11 मार्क्स जे असतात आपला 11 मार्क्स जे असतात ते बघा आपल्याला विचारले जातात हॉट्सचे क्वेश्चन आणि या ठिकाणी सुद्धा बघा 11 मार्क्ससाठी आपल्याला विचारल्या जातात हॉट्सचे क्वेश्चन. म्हणजे तुम्ही बघू शकता की हॉट्सचे क्वेश्चन किती इम्पॉर्टंट आहेत. हे केल्याच्या नंतरच जर आपण व्यवस्थित केलं तरच आपला स्कोर बघा 100 पैकी 100च्या जवळ जाईल, 95च्या अबाव जाईल. पण कधी? ज्यावेळेस आपण या पद्धतीनं स्टडी प्लॅन करणार आणि हे रेग्युलर तुम्हाला करावं लागणार आहे. याच्यामुळे तुमच्या मॅथ मध्ये तुम्हाला काय होणार आहे? इम्प्रूव्हमेंट होणार आहे. तर बघा तर यासाठी बघा आपल्याला प्रत्येकी हा पेपर सुद्धा 2 आवर साठी असणार आहे आणि हा पेपर सुद्धा त्या ठिकाणी 2 आवर साठी असणार आहे. मग आता आपल्याला बघा पेपर मध्ये काय करायचंय? पहिले तर क्वेश्चन आपल्याला क्वेश्चन पेपर काय करायचा? रॅपिडली वाचून घ्यायचा आणि त्याच्यामधले बघा आपल्याला काय करायचे? जे सोपे सोपे क्वेश्चन आहेत ते सुरुवातीला करून घ्यायचे. पेपर त्याच्यानंतर आपल्याला काय करायचा? काळजीपूर्वक रीड करायचा. अतिशय कोणतीही घाई गडबड न करता क्वेश्चनला केअरफुली रीड करायचं. त्याच्यानंतर आपल्याला सोपे सोपे जमणारे क्वेश्चन त्या ठिकाणी आपल्याला काय करायचे? सॉल्व्ह करायचे. नेक्स्ट काय करायचे बघा, जे मॉडरेट क्वेश्चन आहेत, मध्यम कठीण पातळीचे जे क्वेश्चन आहेत ते काय करायचे? आपल्याला सॉल्व्ह करायचे. त्यानंतर बघा जे डिफिकल्ट क्वेश्चन आहेत ते आपल्याला काय करायचे? सगळे झाल्याच्या नंतर काय करायचे? सॉल्व्ह करायचे आहे. याच्यावर सुरुवातीलाच अधिक जास्त वेळ घालू नका. जेणेकरून जर वेळ गेला तर आपली त्या ठिकाणी काय होते? क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी थोडी घाई गडबड होते. तर ते आपल्याला करायचं नाही. सुरुवात अतिशय सोप्यापासून आणि नंतर आपल्याला डिफिकल्ट पर्यंत जायचंय. नेक्स्ट बघा काय करायचं? सगळा पेपर सॉल्व्ह झाल्याच्या नंतर सुरुवातीलाच ऑरच्या क्वेश्चनच्या मागं लागायचं नाही. ऑरचे क्वेश्चन जर आपल्याला नंतर वेळ मिळाला तर त्यानंतर आपण काय करू शकतो? त्या ठिकाणी क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. जर आपले क्वेश्चन झालेले आहेत तर पूर्ण जी आपण अँसर शीट आहे ती काय करायची? एकदा प्रॉपरली चेक करायची. म्हणजे कोणते क्वेश्चन आपले राहिलेले आहेत किंवा कोणते क्वेश्चन आपण केलेले आहेत किंवा आपण कुठं चुकलो हे सुद्धा आपल्याला त्या माध्यमातून काय ते लक्षात येते. त्याच्यानंतर परत एकदा रिव्हिजन करायची. पूर्ण पेपर झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी काय करायचं? परत त्या ठिकाणी रिव्हिजन करायची. म्हणजे काही जर त्या ठिकाणी राहिलं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येते. नेक्स्ट बघा अशा पद्धतीनं जर आपण याला जर फॉलो केलं म्हणजे जर बघा जर तुम्ही सुरुवातीपासून जर या पद्धतीने अभ्यास केला तर तुमचेही मार्क्स 100 पैकी 100 येणारच. कारण की बघा कठीण मेहनत केल्याच्या नंतर यश तुम्हाला 100% मिळते आणि कठीण मेहनतीले तर त्या ठिकाणी योग्य प्लॅनिंग जर असेल म्हणजे स्मार्ट स्टडी आपण त्याला म्हणतो ती जर केली तर तुमचे गणितामध्ये 100 पैकी 100 मार्क त्या ठिकाणी 100% तुम्हाला मिळण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर बघा जर तुम्ही या प्रोसिजरला फॉलो केलं म्हणजे काय करायला लागणार आहे तुम्हाला? सुरुवातीला तुम्हाला एका चॅप्टरवर फोकस, नंतर नेक्स्ट चॅप्टरवर, या पद्धतीनं पूर्ण चॅप्टरला फॉलो करायचंय. नंतर पूर्ण सिलेबस झाल्याच्या नंतर तुम्हाला पीवायक्यूज करायचे आहेत, मॉडेल क्वेश्चन पेपर करायचे आहेत. यामुळे तुम्हाला बऱ्याच गोष्टीचा त्या ठिकाणी काय होते? फायदा होते. नेक्स्ट बघा की जर तुम्ही या प्रोसिजरला फॉलो केलं तर त्या ठिकाणी काय होणार बघा बघा क्लिअर कन्सेप्ट केले, रेग्युलर प्रॅक्टिस केली, स्मार्ट रिव्हिजन केली आणि या ठिकाणी बघा जर तुम्ही पॉझिटिव्ह माइंडसेट त्या ठिकाणी ठेवला, या प्रॅक्टिस केल्याच्या नंतर त्या ठिकाणी गणित विषयामध्ये तुमचा पॉझिटिव्ह माइंड ऑटोमॅटिकली तयार होते. त्यानंतर तुम्हाला 100% सक्सेस त्या ठिकाणी मिळते. बरं हे मी तुम्हाला सगळं सांगितलं काय करायला पाहिजेत, पण काही गोष्टी आहेत की काय नाही करायला पाहिजेत.
जसं जर तुम्ही मोबाईलचा जास्त वापर करत असाल तर ते तुम्ही करायला नाही पाहिजेत. यामुळं काय होईल, तुमचं डिस्ट्रॅक्शन वाढल. म्हणजे तुमचं त्या ठिकाणी जे फोकस असणार आहे ते काय होणार, त्या ठिकाणून तुमचं कमी होणार आहे. म्हणजे जेवढं महत्वाचं काय करावं आहे तेवढंच महत्वाचं काय त्या ठिकाणी काय करायला नाही पाहिजेत. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, या गोष्टीला, या जेवढ्याही मी तुम्हाला कन्सेप्ट त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत, जेवढ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याला जर तुम्ही फॉलो केलं तर तुमचे 100 पैकी 100 मार्क्स त्या ठिकाणी मिळू शकतात. तर आजच्या या व्हिडिओला या ठिकाणीच थांबूया. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि या व्हिडिओला बघा तुमच्या मित्रांना नक्कीच शेअर करा. धन्यवाद.